आंदोलकांकडे शस्त्र असणार नाहीत। नमस्कार, मी अंकिता जाधव। आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरती आज आंदोलन होतंय आणि जरांगे पाटील हे अगदी थोड्या वेळात आझाद मैदानात पोहोचणार आहे। आझाद मैदानात मराठा आंदोलक हे मोठ्या संख्येने जमलेत। ठिकठिकाणी जरांगेंचं भव्य स्वागत देखील करण्यात आलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक हे आता मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा समर्थन दर्शवतायत आणि त्याचसाठी मोठ्या संख्येने राज्यभरातून हे सगळे आंदोलक आता आझाद मैदान त्याचबरोबर सीएसएमटी या सगळ्या परिसरामध्ये पोहोचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे। आज सकाळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचले। जरांगेंसह मराठा कार्यकर्ते अगदी शेकडोंच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झाले। मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात आज आंदोलन करणार आहे। या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलेला आहे। तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही मोठा बदल करण्यात आला होता। मात्र ज्याप्रमाणे अपडेट सध्या समोर येत आहेत त्याप्रमाणे वाशी टोल नाका या ब्रिजवरती देखील आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या ही उद्भवली आहे। कारण मोठ्या संख्येने हे मराठा कार्यकर्ते आझाद मैदानाच्या दिशेने येत आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। आजी तुम्ही इकडे आलेला आहेत, काय सांगाल? तुमच्या मागण्या पूर्ण होतील? होणार 100% होणार। त्याशिवाय आम्ही हटत नाही माघारी। आम्ही मिलू तरी चालवली तर पण आम्ही माघारी हटत नाही। माझं पोरगा मधुदादा पाटील इथं बसणार आहे। माझ्या म्हातारीचा जीव गेला तर चालेल पण मी माघारी नाही हटणार। आरक्षण घेतल्याशिवाय पंढरपूरला जाणार नाही, ही माझा ठामपणे निर्णय आहे। पण मागे देखील तुम्ही आलेलो होतो पण वाशीपर्यंत तुम्हाला तिकडे अडवण्यात आलं होतं। नाही, मी रेल्वेने आली मी पंढरपुरातनं। हो, ह्या बारील रेल्वेने आली। हा, माझ्या संग कोणच नाही, मी एकटी आले। मरीन पण आरक्षण घेऊन जाईन, माझी आठच आहे। पण आजचा एकच दिवस दिलेला आहे। एक दिवस नसतो। आरक्षण घेतल्याशिवाय जागा सोडत नाही। कोण यायचं ते येऊ द्या, कुणाला भेट नाही। आरक्षण आमच्या हक्काचं आहे, काय कुणाची हिसकून घेत नाही। आम्ही मतं देतो, आम्ही मोठं करतो। आम्हाला आरक्षण का नाही? आमच्या हक्काचं आरक्षण आहे। आम्ही काय कुणाची हिसकून घेत नाही, कुणाचं मागून घेत नाही। आमच्या स्वतःचं आरक्षण आहे, आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि घेतल्याशिवाय जात नाही। पण गणेशोत्सव आहे आणि त्यामध्ये संपूर्ण रस्ते बंद करणे, आंदोलन करणे काय नाही गणेश उत्सव येतात जातात सगळं होतं पण आमची लेकरं रस्त्यावर आले ह्याला काय करायचं? आमची लेकरं गणपती जायती ही रस्त्यावर आले ह्याला काय करायचं? ह्याला जबाबदार कोण आहे? सरकार। फक्त सरकार म्हणजे सरकार। त्यांना कळत नाही का किती वेळा आंदोलन करायची, किती वेळा उपोषण करायची माझ्या लेकरानं, तरी सरकारला दया येत नाही। मग ही सरकार कसलं? मत मागायपुरतं सरकार आहे काय? आता माघारी हटत नाही म्हणजे नाही। आजी तुम्ही इकडे आलेला आहेत, काय सांगाल? तुमच्या मागण्या पूर्ण होतील? होणार। तुम्ही पण या ठिकाणी आलेला आहेत, मागण्या पूर्ण होतील? पूर्णच करावे लागतील ना। होतील म्हणजे आता म्हणता येत नाहीये। मागच्या याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेची एक फडणवीस साहेबांची क्लिप फिरतीये की तुम्ही राज्याला अधिकार दिलेले होते, मग आता तुमच्याकडेच अधिकार आहेत ना, आता तुम्ही मुख्यमंत्री आहेत। मग उद्धव ठाकरे साहेबांना तुम्ही संबोधतात की ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री असताना आता तुम्हाला पण द्यावं लागेल ना। म्हणजे आरक्षणाचा मुद्दा ह्यांनी मराठ्यांना छळ लावलेला आहे। मराठ्यांचा आज त्यांना देता सातारा गॅजेट, हैदराबाद गॅजेट, कोल्हापूर गॅजेट लागू केलं तर होऊन जातं ना। आज आमची लेकरं 99% लेकरं आहेत पण आम्ही आरक्षण नसल्यामुळं किती नुकसान होत आहे आमच्या मुलांचं। या आंदोलनामुळे परिणाम होत आहे मुंबईवरती? नाही, मुंबई आमची आहे, आमच्या हक्काची आहे। मुंबई छत्रपतींची आहे आणि सगळ्या हिंदूंची आहे, नाही सगळ्या 18 पगड जातींची आहे। मुंबईवर अधिकार गाजवायचा कोणाचाच अधिकार नाही आहे, सर्वांची मुंबई आहे आणि मुंबईवर काही परिणाम होत नाही। मुंबईकरांना सुद्धा लक्षात आलंय की हा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। त्याच्यामुळे आज सगळ्या जातीचे लोक आम्हाला सहकार्य करतायत। आज साळी माळी कोळी धनगर समाज 18 पगड जाती आमच्या सोबत आहेत। मागच्या वेळेस देखील आपण आलेलो होतात, वाशीमध्ये अडवणूक झालेली होती, तेव्हा देखील आपण बघितलं तर मागण्या पूर्ण होतील असं सांगितलं। त्यांनी आम्हाला फसवलं ना। फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबाला पुढे जाऊ दिलं नाही।
कारण का आम्ही त्यावेळेस गेलो ती चूक झालेली आहे, पण आता चूक होणार नाही. आता 1 दिवसाचं जरी आम्हाला परवानगी दिली असेल तरी आता आम्ही आलोय, मराठे आले. 6 वाजेपर्यंतची वेळ आहे. 6 वाजेपर्यंतची नाही, आत्ताची 11 वाजेपर्यंतची असू द्यात. आता आम्ही हलणारे नाहीयेत. पण न्यायालयाकडनं इशारा दिलाय. न्यायालय तुम्हीच चालवताय. न्यायालय कोण चालवतंय? सरकारच चालवतंय ना. ते आता संविधानाची सुद्धा हे पायमल्ली करताय सरकार. तर मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर हजारो आंदोलक हे दाखल झालेत. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी आक्रमक भूमिका मांडल्याचं देखील सध्या पाहायला मिळतंय. आझाद मैदान येथे काय मागण्या आहेत? आरक्षण ओबीसी